काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात। मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे। हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार, पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर त्याचे शेतकऱ्यांचं कबरड मोडणारा हा निर्णय असणार आहे। म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% ड्यूटी 50%वरून आणली, परंतु अमेरिकेतून येणारा शेतमालावर हे 0% ड्यूटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होते आहे। एकेकाळी 110% 20% ही ड्यूटी होती। त्यामुळे परदेशी परदेशातील कुठलाही शेतीमाल, गहू असेल, मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हा भारतात निर्यात होत नव्हता। कारण 100 ड्यूटी म्हणजे शेतकऱ्याला तिथला दर आणि केंद्र सरकारने लावलेला टॅक्स हा विचारात घेता ते वायबल नव्हता। पण आता 0% आणल्यामुळे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये हा करार झाल्यामुळे, मोदी सरकारने केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारणार नाही। कारण अमेरिकेतील जो माल आहे, जो सोयाबीन आहे किंवा मका आहे, हे मेन क्राफ्ट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न होतं। 50 क्विंटल, 100 क्विंटल, 70 क्विंटल सोयाबीन आपल्या मक्याचं उत्पन्न होतं। आमच्याकडे एव्हरेज 20 क्विंटलचं आहे आणि आमचा उत्पादन खर्च काल परवा सरकारने सबसिडी काढून घेतली, खतावरची केंद्र सरकारने कमी केली। अशा स्थितीत आपल्याला गहू जर 2600 रुपये मिळत असेल आणि तिथून अमेरिकेतून 0 ड्यूटी लावल्यामुळे 1500 रुपयामध्ये गहू भारतात येत असेल, सोयाबीन जर 2000 रुपयामध्ये येत असेल, कापूस 3000 रुपयामध्ये येत असेल, मका 1100-1200 रुपयामध्ये देशात येईल, तर या शेतकऱ्यांचं काय होईल? हा शेतकरी कुठे जाईल? भारतातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी कसा जगेल? यावर कोणीच गांभीर्याने बोलत नाही। केवळ केंद्र सरकार, मोदी सरकार हे अमेरिकेच्या दबावाखाली हा करार केलाय, त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील। एकूणच शेतकऱ्यांना कर्जमाफीची मानसिकता नाही, ते व्यवहार्य नाही असं सांगतात आणि दुसरीकडे शेतमालाला भाव देत नाहीत, तर राज्यातील शेतकरी कसा जगेल हा खरा मोठा प्रश्न आहे। येणाऱ्या काळामध्ये याचे दुष्परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील आणि याचे परिणाम काय होतील हे सरकारला दिसेल। चंद्रपूर महानगरपालिकेत काल काँग्रेसचा एकत्र गट जो आहे तो या ठिकाणी नोंदणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।